नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आज आपण मराठी विषयात ग्रामरमधलं सर्वात बेसिक म्हणजे वर्णमाला जाणून घेऊया. तर त्यामध्ये स्वर, स्वरादी आणि व्यंजने हे आपण आज बघणार आहोत. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाच्या मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पष्ट न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. म्हणजेच स्वर म्हणजे असे अक्षर ज्यात आपले ओठ एकमेकांशी टच पण होत नाही, म्हणजे एकमेकांशी स्पर्श पण होत नाही, आणि आपली जीभ पण मुखाच्या कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता आपल्या तोंडातून जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण स्वर असे म्हणतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगितलं मी तुम्हाला, जसे की आ, ई, ए, औ. तुम्ही घरी वाटल्यास तर ट्राय करून बघा. म्हणजे जिथपर्यंत आपण स्वतः हे करत नाही तिथपर्यंत आपल्याला ते स्पष्टपणे समजणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः ट्राय करून बघा, तुम्हाला स्वतः समजून जाईल. आणि स्वरादीमध्ये फक्त 2 अक्षरे येतात, तुम्ही बघू शकता, औ आणि आहा. आणि पुढे व्यंजनी म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी अ या स्वराचे सहाय्य घ्यावे लागते, अशांना व्यंजने असे म्हणतात. आपण बघू शकतो क, ख, ग, घ, ड यामध्ये अ जोडलेला आहे. तर ज्या अक्षरांमध्ये अ हा शेवटी सहाय्य ठरतो त्यांना आपण व्यंजने म्हणतो. विशेष संयुक्त व्यंजने 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन त्यात स्वर मिसळून तयार होणाऱ्या अक्षराला संयुक्त व्यंजन म्हणतात. तर बाकी आपण वर्णांचे प्रकार म्हणजे स्वर आणि व्यंजने यांचे प्रकार आपण पुढे बघूया.